नमस्कार मंडळी. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये संजय जाधव यांचं नाव हक्काने घेतलं जातं. त्यांनी आपल्या कामानेच प्रेक्षकांमध्ये नाव कमावलं आहे. चित्रपटसृष्टीमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या दुनियादारीने तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा प्रेम करायला शिकवलं. प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. मात्र याच दुनियादारीच्या वेळेस त्यांना त्यांच्या आयुष्यातील अनमोल रत्नाला कायमचं मुकावं लागलं. तर याबाबतच आज संजय जाधव यांनी भाष्य केलं आहे. तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एकीकडे दुनियादारी हा मराठी चित्रपट उंच भरारी घेत होता आणि दुसरीकडे संजय जाधव यांच्या वडिलांची प्रकृती खालावत चालली होती. संजय जाधव वडिलांना आप्पा या नावानेच हाक मारायचे. एक दिवस आप्पा मला म्हणाले की संजय, माझा अंगठा हलत नाहीये. मग मी वडिलांना तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेलो. आप्पांना चेक करण्यात आलं तेव्हा डॉक्टर बोलले, वडिलांना थोडा वेळ बाहेर बसवा. आप्पा बाहेर गेल्यावर डॉक्टर म्हणाले, फक्त 1.5 वर्ष. मला काहीच कळेना. डॉक्टर म्हणाले, त्यांना एक आजार आहे. या आजारात हळूहळू शरीराचा एक एक भाग निकामी होत जातो. शेवटी फुफ्फुस राहतील. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यानंतर माझे पूर्ण चित्रीकरण थांबवले. आप्पांना वेळ देण्यास सुरुवात केली. आप्पांना विस्की खूप आवडायची, म्हणून मी आईपासून लपवून आप्पांना ती द्यायचो. त्यावेळेस दुनियादारीचं चित्रीकरण चालू होतं. चित्रपटातील श्रेयसचे वडील आजारी हा सीन चालू असतानाच योगायोग माझ्याही वडिलांची तब्येत बिघडली. मी शूटिंग संपवून तातडीने गेलो. त्यांनी मला पाहिलं. तू आलास म्हणजे चित्रीकरण संपलं, असं म्हणत त्यांनी जीव सोडला. त्यामुळे मी दुनियादारीच्या संपूर्ण यशाचं श्रेय माझ्या बाबांना देतो. कारण दुनियादारीचं शूटिंग चालू आहे म्हणून एवढा वेळ माझ्या बाबांनी जीव रोखून धरला असं मला वाटतं. तर मंडळी, सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलद्वारे संजय जाधव यांच्या वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, तुम्हाला संजय जाधव यांचा दिग्दर्शन केलेला कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.